तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाची धडक मोहीम सध्या चांगलीच चर्चेत आहे आणि या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहेत FDA आयुक्त तुकाराम मुंढे। मे 2026 मध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर मुंढे यांनी अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि भेसळ विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे। मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, खाद्य उद्योग, कॅन्टीन आणि अन्न साठवणूक केंद्रे अशा विविध ठिकाणी तपासण्याची मालिका सुरू आहे। काही ठिकाणी गंभीर त्रुटी आढळल्यानंतर परवाने निलंबित करण्यापासून ते परवाना रद्द करण्यापर्यंतची कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे नियम तोडणाऱ्यांची गय नाही असा स्पष्ट संदेशच या कारवाईतून दिला जात असल्याचं चित्र आहे। याच पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्या एका मुलाखतीतील वक्तव्याची सध्या मोठी चर्चा रंगली आहे। जर प्रत्येकाने आपली भूमिका बजावली तर आपण खऱ्या अर्थाने एक चांगला समाज बनवू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। आपल्या कडक आणि रोखठोक कार्यपद्धतीमुळे काही जण आपल्याला अहंकारी म्हणतात, यावरही त्यांनी भाष्य केलंय। मात्र आपण व्यक्ती म्हणून नव्हे तर अधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतो, असा त्यांचा सूर होता। विशेष म्हणजे भ्रष्टाचाराबाबत त्यांनी घेतलेली भूमिका आणखी स्पष्ट आहे। मला लाच देण्याचे धाडस कोणीही करणार नाही, मला लाच देण्याचा धाडस कोणीही करू शकत नाही। जर कोणी असा विचारही करत असेल तर त्यांनी असे करण्यापूर्वी 100 वेळा विचार करावा, अशा आशयाचा कठोर इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान FDA आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अन्न सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू केली। केवळ छोट्या दुकानदारावर किंवा रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांवर कारवाई न करता मोठ्या आणि प्रतिष्ठित आस्थापनांचाही तपासणी करण्यात आली आहे। मुंबईतील काही प्रसिद्ध खाद्य संस्थांपासून पुण्यातील मोठ्या रेस्टॉरंटपर्यंत FDAच्या कारवायांनी खाद्य व्यवसाय क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले। तुकाराम मुंढेंच्या कारवाईची चर्चा आता केवळ प्रशासकीय वर्तुळापुरती मर्यादित राहिलेली नाही। सोशल मीडियावर त्यांच्या कारवाईचे फोटो, व्हिडिओ आणि बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। काही नागरिक तर थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या परिसरातील अन्न भेसळ, अस्वच्छता किंवा नियमबाह्य खाद्य व्यवसायांवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।